किती दिवस, 6 दिवसाचा गॅप पडला ना ट्रिपवर. ओके, लास्ट टॉपिक रो लेवल सिक्युरिटी. ओके ठीक आहे. आता रो लेवल सिक्युरिटी म्हणजे काय, इफ समजा आपली MNC कंपनी, ओके MNC कंपनी आणि आपले डिफरंट डिफरंट कंट्रीजमध्ये ब्रांचेस आहेत आपले. ओके, आणि आता माझं इंडिया आहे आणि माझ्याकडे इंडियामध्ये सगळ्या ब्रांचेसचा डेटा आहे. म्हणजे ऑस्ट्रेलियाचा डेटा आहे, जर्मनीचा डेटा आहे, फ्रान्सचा डेटा आहे, ऑल ओव्हर कंट्रीचा डेटा आहे. आता कुठेतरी जाऊन मला रेस्ट्रिक्शन्स यायला पाहिजे. म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या लोकांना फक्त ऑस्ट्रेलियाचा डेटा दिसायला पाहिजे, जर्मनीच्या लोकांना फक्त जर्मनीचा, फ्रान्सच्या लोकांना फक्त फ्रान्सचा, राईट. कुठे जाऊन रेस्ट्रिक्शन यायला पाहिजे, त्यासाठी आपण यूज करतो रो लेवल सिक्युरिटी. ओके, सो डेफिनेशन काय, वे टू रिस्ट्रिक्ट डेटा ऍक्सेस बेस्ड ऑन द फिल्टर्स अप्लाय विद इन रोज. जसं की फिल्टर्स म्हणजे कोणते, कंट्रीजचे, जसं माझ्याकडे होतं आता. ओके, आता आपण काय करू, सो जेव्हा मी रिपोर्ट पब्लिश करेल, ओके, त्याऐवजी त्याच्या आधी मला रेस्ट्रिक्ट करावं लागेल. ओके, मला फक्त ऑस्ट्रेलियाच्या रिलेटेड डेटा दाखवायचा आहे. सो मला काय करावं लागेल, आधी रोल्स त्याच्यासाठी असाइन करावं लागेल. ओके, सो मॉडेलिंगमध्ये जाऊन इथं मॅनेज रोल्स नावाचा ऑप्शन आहे. हे बघा, सिक्युरिटी टॅब आहे. सिक्युरिटी टॅबमध्ये मॅनेज रोल्स म्हणून ऑप्शन आहे. त्या मॅनेज रोल्सला क्लिक करतो. ओके, आता तो काय म्हणतो इथं, न्यू रोल्स क्रिएट करा. आता मला कशा रिलेटेड बनवायचं आहे, ऑस्ट्रेलिया रिलेटेड, राईट. मला कशा रिलेटेड बनवायचं आहे, ऑस्ट्रेलिया रिलेटेड. सो मी करतो इथं न्यू रोल क्रिएट करतो. ओके, कंट्री कोणकोणते आहेत आपल्या बघून घ्या ना एकदा, म्हणजे मी त्या ऑस्ट्रेलिया क्रिएट करून ठेवतो. ओके, आता ऑस्ट्रेलिया जो आहे, जी कंट्री, ती कोणत्या टेबलमध्ये प्रेझेंट आहे, विच टेबल, टेरिटरी लुकअप. ओके, सो टेरिटरी लुकअपला सिलेक्ट करतो. ओके, देन इथं न्यू म्हणून येते, दिसतं इथं फिल्टर डेटामध्ये न्यू म्हणून एक ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करू. ओके, तो काय विचारतोय, कॉलम. माझं कॉलम काय आहे, कंट्री, राईट, कंट्री. ओके, कंडिशन इज इक्वल टू काय पाहिजे, ऑस्ट्रेलिया. देन बरोबर नसेल, ओके, रोल झाला सक्सेसफुली सेव्ह. ओके, आता क्लोज करतो जस्ट. ओके, अँड व्ह्यू एज मध्ये जातो. ओके, सेव्ह केला, क्लोज केलं, आता व्ह्यू एज मध्ये जातो. दिसतंय फक्त ऑस्ट्रेलिया रिलेटेड डेटा. मी काय केलं, जेव्हा रोल चेंज केला, व्ह्यूएज मध्ये गेलो आणि ऑस्ट्रेलिया सिलेक्ट केलं बस. कारण की आपण कशाचा ऍक्सेस दिलेला आधी, ऑस्ट्रेलियाचा, राईट. त्यामुळे फक्त ऑस्ट्रेलिया रिलेटेड डेटा दिसतोय. आता हा डेटा काय करणार, मी जस्ट पब्लिश करणार. म्हणजे जो काही डेटा असेल फक्त ऑस्ट्रेलियाच्या तिथं पर्सन बसलाय, त्याला कोणता दिसणार, फक्त ऑस्ट्रेलिया रिलेटेड डेटा दिसणार, राईट. दिस इज द स्टॅटिक रो लेवल सिक्युरिटी. कोणती, स्टॅटिक. अजून एक क्रिएट करू आपण. ओके, जस्ट मी स्टॉप व्ह्यूइंग म्हणतो. ओके, करू स्टॉप व्ह्यूइंग, परत एकदा दाखवतो काय केलं. कुठे गेलो मी, मॉडेलिंग टॅबमध्ये गेलो. ओके, देन सिक्युरिटी टॅब आहे. ओके, सिक्युरिटी नावाचा टॅब आहे, तिथं मॅनेज रोल्स म्हणून आहे. ओके, मॅनेज रोल्स, मॅनेज रोल्सला क्लिक करतो. इथं रोल्स म्हणून आहे, न्यू काहीतरी टॅब दिसतोय तुम्हाला, न्यू नावाचा, तिथं एक जस्ट न्यू टॅब क्रिएट करतो. आता कोणती कंट्री आहे का आपल्याकडे, सांगा बरं. दुसरी कंट्री कॅनडा आहे. ओके, कॅनडा नका सांगू, त्यामध्ये खूप ब्लँक्स व्हॅल्यू आहेत. युनायटेड किंगडम. ओके, जस्ट ह्याला नाव देतो, युनायटेड किंगडम. स्टेट्स आहे ना, युनायटेड स्टेट्स आहे, बरोबर आहे स्पेलिंग. देन कोणत्या टेबल सिलेक्ट करावं लागेल मला आता, टेरिटरी लुकअप, राईट. वरती बघा 2 मिनिटं सगळे, टेरिटरी लुकअप सिलेक्ट करावं लागेल. का, जो आपला टेरिटरी वाईज डेटा आहे तो कोणत्या टेबलमध्ये प्रेझेंट आहे, टेरिटरी लुकअप नावाच्या टेबलमध्ये प्रेझेंट आहे, राईट. सो टेरिटरी लुकअप.
देन न्यू. ओके, काय सिलेक्ट करणार कॉलम मध्ये? कंट्री. कशाला द्यायचा ऍक्सेस आपल्याला? युनायटेड स्टेट्स. स्पेस आहे का तिथं? स्पेस आहे. बरोबर आहे तो. जे कंट्री आपल्या टेबल मध्ये नाव आहे ना त्याप्रमाणे द्यावं लागेल तुम्हाला. ठीक आहे, कॅपिटल एस. देन काय करणार? त्या रोलला मी काय करणार? सेव्ह करणार. करू सेव्ह. काय केलं? रोल सेव्ह झाला. तर कोणते रोल आहेत माझ्याकडे? ऑस्ट्रेलिया नावाचा रोल आहे आणि युनायटेड स्टेट्स नावाचा रोल आहे. ओके, अगेन मी क्लोज करतो विंडो. ओके, देन मला काय करायचं आता? व्ह्यू करायचं आहे, राईट. आणि तो काय करायचा? रिपोर्ट पब्लिश करायचा आहे. ओके, सो व्ह्यू ॲज कोणता आहे? युनायटेड स्टेट्सचा बनवलेला आपण, राईट. तो जस्ट क्लिक करतो याच्यावर अँड देन ओके. ओके, झाला चेंज ऑटोमॅटिकली. हा जो रिपोर्ट चेंज झालाय, आता ऍक्सेस कोणाला द्यायचा होता आपल्याला? युनायटेड स्टेट्स वाल्यापाशी. सो होम मध्ये जाऊन मी जस्ट पब्लिश करणार रिपोर्ट. ओके, काय करणार? पब्लिश. वर्क स्पेस सिलेक्ट केला अँड देन पब्लिश रिपोर्ट. काय आली? स्टॅटिक रो लेवल सिक्युरिटी. कशासाठी यूज करतो आपण रो लेवल सिक्युरिटी? एक रेस्ट्रिक्शन, कोणत्या तरी डेटाला रेस्ट्रिक्शन हवंय. तुम्ही कुठेही डेटा शेअर करू नाही शकत. पर्टिक्युलर गोष्टींना पर्टिक्युलर डेटा शेअर होणार. त्यासाठी आपण कोणती यूज करतो? रो लेवल सिक्युरिटी यूज करतो. त्याचे दोन टाईप आहे. फर्स्ट इज स्टॅटिक बघितली आपण. आता आपण सेकंड वन बघू, डायनॅमिक रो लेवल सिक्युरिटी. ओके, just wait a minute. Just wait a minute. हे बघा, मी काय केलं? नंतर app.powerbi.com वर गेलो, राईट. आपण रिपोर्ट पब्लिश केलेला. ओके, app.powerbi.com मध्ये घेतो, जिथं आपला वर्क स्पेस आहे ऑलरेडी. ओके, तिथं वर्क स्पेस मध्ये गेलो. देन सिमेंटिक मॉडेल म्हणून होतं एक, आठवतं? सिमेंटिक मॉडेल दोन आहे, एक रिपोर्ट मॉडेल आहे आणि सिमेंटिक मॉडेल आहे. सिमेंटिक मॉडेलचे लेफ्ट साईडला 3 डॉट्स आहेत. ओके, मी अगेन दाखवतो. इथं DS7 ला वर्क स्पेस आहे, इथं सिमेंटिक मॉडेल आहे, राईट. इथे बघा 3 डॉट्स आहे, राईट. त्या 3 डॉट्सवर क्लिक करतो. देन सेटिंग्स मध्ये जातो. सेटिंग मध्ये नाही, सिक्युरिटी मध्ये जातो. ओके, सिक्युरिटीवर क्लिक करतो. इथं दिसतं 2 रो लेवल सिक्युरिटी क्रिएट झाले ऑटोमॅटिकली, जे आपण कुठे केलेले? डेस्कटॉपला केलेले. बट रिफ्लेक्ट कुठे झाले? app.com ला, पॉवर बाय सर्व्हिसला रिफ्लेक्ट झाले, राईट. आता मी युनायटेड स्टेट्स सिलेक्ट करतो. आता इथे जे काय मेल टाकेल मी, ते फक्त कोणाचे ऍक्सेस असणार आहे? युनायटेड स्टेट्सचे, राईट. एखादा मेल सांगा कोणीतरी पटकन. मेल सांगा ना. अरे तो नाही रे बाबा, हे टेम्पररी मेल. परत WE JON KUDI MI. One or more email with the following domains are outside of the organization.
विदिन ऑर्गनायझेशन एकच एमएनसी मध्ये शेअर करू शकतो आपण, असं लक्षात ठेवा. ओके, विदिन ऑर्गनायझेशन म्हणजे तुमची एमएनसी आहे, डिफरंट डिफरंट कंट्रीमध्ये तुमच्या ब्रांचेस आहेत. ओके, आणि त्या ब्रांचेसला शेअर करायचा तुमचा डेटा. ओके, मी आता माझाच आयडी घेतो याच्यामध्ये. कुठे गेला? ओके सीडीएल्स माझ्यासारखा असेल का कोणाचा? आहे का ओके सीडीएल्स म्हणून? आलाय कोणाचा मेल आयडी? नाही आला, ठीक आहे. त्याला रिपोर्ट दिसला असता माझा. ओके, देन ऍड करतो. झालं. आता फक्त कोणाला दिसणार? अथर्व नावाच्या व्यक्तीला फक्त तो रिपोर्ट दिसतो, राईट. म्हणजे हा कुठे युनायटेड स्टेट्समध्ये, राईट. युनायटेड स्टेट्समध्ये जर कमलेश असता तर तुला कोणता दिसला असता? फक्त युनायटेड स्टेट्सचा, राईट. फक्त इथं काय करणार मी, जो मेल ऍड्रेस असेल तुमच्या डोमेनचा, कंपनी डोमेनचा, तो फक्त इथं पुट आउट करतो. ओके, त्यासाठी आधी काय केलं मी, पॉवर बीआय मध्ये गेलो. ओके, मॉडेलिंग मध्ये गेलो. देन काय केलं मी, मॅनेज रोल्स. ओके, मॅनेज रोल्स वर क्लिक केलं. देन आपण काय क्रिएट केला, एक रोल क्रिएट केला, राईट. कंट्री वाईज रोल क्रिएट केला. सो मी कोणता केला असेल, युनायटेड स्टेट्सचा क्रिएट केला. त्यासाठी देन काय केलं आपण, न्यू वर क्लिक केलं. एक रोल क्रिएट करतोय आपण, न्यू रोल क्रिएट केला. देन तिथं आपण काय टाकलं, कंट्री इज इक्वल टू काय, युनायटेड स्टेट ऑर ऑस्ट्रेलिया समथिंग जे असेल ते. अँड देन रिपोर्ट पब्लिश केलं. ओके, आणि जो पब्लिश केला रिपोर्ट आहे तो जर त्या रेस्ट्रिक्टेड ऍक्सेसला दाखवायचा असेल तर काय केलं आपण, सिमेंटिक मॉडेलवर गेलो, राईट. दाखवतो परत. तुमच्या लक्षात नाही राहिलं माहिती. ओके, वर्कस्पेसला गेलो जिथं माझा रिपोर्ट शेअर आहे ऑलरेडी. ओके, देन सिमेंटिक मॉडेल. ओके, नॉट अ रिपोर्ट मॉडेल, सिमेंटिक मॉडेलवर क्लिक केलं. ओके, देन सिक्युरिटी. ओके, सिक्युरिटी. देन तुमचा जो सिलेक्ट आहे तो युनायटेडला ऑस्ट्रेलियाचं द्या, युनायटेडला युनायटेडचे द्या, राईट. ओके, असं सेम. ओके, ही झाली स्टॅटिक रो लेवल सिक्युरिटी. आता तुम्ही काय दरवेळेस असं सेपरेट मेल टाकत राहणार आहे का? नाही, राईट. इफ जर माझ्याकडे 100 असतील तर काय 100 मेल टाकत राहणार नाही ना, हे पॉसिबलच नाहीये. लय झंझट हे काम आहे. ओके ना, 2 दिवस जातील तुमचे. ठीक आहे, त्यासाठी सेकंड वन आहे डायनॅमिक रो लेवल सिक्युरिटी. डायनॅमिक रो लेवल सिक्युरिटी म्हणजे काय, आता समजा माझ्याकडे ऑर्गनायझेशन आहे, मला माहिती यूएसची ऑर्गनायझेशन, त्यामध्ये 50 कॅन्डिडेट आहेत, राईट. हे माहिती. सो मी काय करणार, एक एक्सेल शीट तयार करणार. ओके, काय करणार, एक एक्सेल शीट तयार करणार, दाखवतो. ओके, मी केली एक एक्सेल शीट तयार केली रो लेवल सिक्युरिटी नावाची. ओके, त्यामध्ये पास काय केला, आयडी त्याचा, ईमेल आयडी, डोमेनचा ईमेल आयडी जो काय असेल तो, राईट. अँड देन कंट्री का सिलेक्ट केली, एनीवन? ओके, किंवा प्रत्येकाला काय ते अलोकेट झालं असतं कंट्री, त्यामुळे काय कंट्री. ओके, आता हे काय करतो मी, पॉवर बीआय मध्ये जातो, डेस्कटॉपला गेलो, राईट. डेस्कटॉपला गेलो. ओके, मॉडेलिंग मध्ये जाणार आधी. कुठे मॉडेलिंग, जस्ट वेट, स्लो चालू आहे लॅपटॉप. मला घ्यावं लागेल ना डेटा. डेस्कटॉप रो लेवल सिक्युरिटी. काय नाही, जस्ट फाईल इम्पोर्ट केली. ओके, गेट डेटामध्ये जाऊन जस्ट फाईल इम्पोर्ट केली, बाकी काहीच नाही केलेलं मी. फक्त एक एक्सेल शीट बनवली ज्यामध्ये माझा पूर्ण डेटा आहे, त्या ऑर्गनायझेशन रिलेटेड पूर्ण डेटा आहे, तो जस्ट फाईल लोड केली आत्ताशी.
शीट 1च होती ना. कॉलम खाली गेलेत का, जसला ट्रान्सपोज करतो, ट्रान्सफर म्हणतोय, यूज ऑर्डर, क्लोज अँड अप्लाय, देन अगेन मॉडेलिंग मध्ये. ओके आलं. आता आम्हाला कशाशी तरी कनेक्ट करावं लागेल, राईट. कशाशी कनेक्ट करणार मी, टेरिटरी लुकअप, राईट. आपल्या टेरिटरी वाईज पूर्ण डेटा बघायचा आहे. सो काय कनेक्ट करू टेरिटरी लुकअप मध्ये, कंट्री, इथं आता 1 to many येते बिग, बट जेव्हा तुम्ही कनेक्ट करता तेव्हा मेनी टू मेनी येईल, राईट. ते तुम्ही हँडल करू शकता का, लिमिटेड डेटा असणार आहे त्यामुळे. ओके, सो सेव्ह. ओके, सेव्ह झालं, राईट. सो अगेन काय करतो मी, पॉवर बाय डेस्कटॉपला जातो. ओके, रिपोर्ट्समध्ये. ओके, देन अगेन मॉडेलिंगमध्ये जाऊन मॅनेज रोल्स क्रिएट करतो. ओके, मॉडेलिंगमध्ये जाऊन काय केलं, मॅनेज रोल्स. ओके, त्याने एक न्यू रोल क्रिएट करतो RLS म्हणून. ओके, रोल लेवल सिक्युरिटी म्हणून. त्यामध्ये सगळा डेटा असेल माझा, जेवढ्या कंट्रीजचा पूर्ण डेटा असेल. ओके, किंवा पर्टिक्युलर सेशनचा डेटा. देन स्विच टू डॅक्स एडिटर म्हणतो. कोणतं, स्विच टू डॅक्स एडिटर. ओके, आता माझ्याकडे ईमेल आयडी आहे, राईट. ईमेल आयडी आहे माझ्याकडे. सो जस्ट इथं ईमेल लिहितो. ईमेल कशामध्ये लिहितो, शीटमध्ये ना, सॉरी, स्विच टू डॅक्स एडिटर, ईमेल. ओके, ईमेल आयडी आली. इज इक्वल टू एक डॅक्स आहे युजर प्रिन्सिपल नेम म्हणून. कोणता, युजर प्रिन्सिपल नेम. युजर प्रिन्सिपल नेम काय करतं, तुमच्या ज्या डोमेनला ऍक्सेस देणार तुम्ही, त्या डोमेनचं नाव दाखवतं डायरेक्ट. ओके, सो ते क्रिएट करतो युजर प्रिन्सिपल नेम. कुठे आलं, आलं बघ. देन सेव्ह. झालं ना, एरर काय येतं. अच्छा, कस्टमर मध्ये का, कुठं, हां कॅल्क्युलेशन. ओके, नाही तेच करावं लागेल. डिलीट करतो, अगेन क्रिएट करतो. ओके, कशामध्ये, आपल्या शीट 1 मध्ये, राईट. कंट्रीज वगैरे सगळं. ईमेल आयडी मेन म्हणजे ईमेल आयडी आपल्याला लागणार आहे. सो कशामध्ये, ते शीटमध्ये, त्या रो लेवल सिक्युरिटी नावाच्या शीटमध्ये. सो जस्ट शीट 1 ला क्लिक केलं. देन स्विच टू डॅक्स एडिटर. ओके, देन काय करणार इथं, हां ठीक आहे, झाला न्यू रोल क्रिएट, RLS. ओके, देन हो ना बाबा, RLS अनटायटल राहू दे ना. ओके, शीट 1 मध्ये आलो. कशामध्ये, ईमेल आयडी तुम्हाला आधी शीट 1 मध्ये. देन स्विच टू डॅक्स एडिटर. ओके, ईमेल आयडी. ओके, ईमेल आयडी डबल इक्वल टू युजर प्रिन्सिपल नेम. देन सेव. ओके, सक्सेसफुली सेव.
ओके. अगेन व्ह्यू ॲज म्हणतो दाखवण्यासाठी, व्ह्यू ॲज. देन आलं अनटायटल, जे तुमची अख्खी एक्सेल शीट आहे. ओके. जो काही डेटा असेल एक्सेल शीटमध्ये पूर्ण तो तुम्हाला दिसणार आहे. एक्सेल शीट ॲक्सेस करतो. देन ओके. आता माझ्याकडे इंडियाचा डेटा नाही आहे, त्यामुळे ब्लँक येऊ शकतं किंवा तो मेल आय डीच प्रेझेंट नाही आहे. ब्लँक आला व्हॅल्यू डायरेक्ट. का? कारण माझ्याकडे इंडिया नावाचा काही प्रेझेंट, कंट्रीज प्रेझेंट नाही आणि तो मेल आय डी पण प्रेझेंट नाही. ओके. जस्ट तुम्हाला दाखवण्यासाठी. देन अगेन काय करणार मी, ह्या रिपोर्टला पब्लिश करू. ओके. ब्लँक रिपोर्ट आहे, फक्त पब्लिश करतो. ओके. होममध्ये जातो अँड देन पब्लिश. ओके. म्हणजे जेवढे काही डेटा असेल तुमचा वेगवेगळ्या कंट्रीला तो आत्ता आलाय असं समजा आणि तो पब्लिश करतो आपण. ओके. म्हणजे आपल्याला एक्सेल शीट जे पर्टिक्युलर कंट्रीज वेगवेगळे एक्सेल शीट नाही, एकच कंट्री एकाच ह्याच्यामध्ये बनवू शकतो. मिक्स डेटा आहे ना. मग सगळे येणार, ते सांगितलं सगळं डेटा येणार ओव्हरऑल. पण ऍक्सेस देताना तुला ग्रुप क्रिएट करायचं आहे. दाखव ना पुढे. 2 मिनिटं थांब जरा. वेट. काय केलं मी, रिपोर्ट पब्लिश केलं. देन कुठे जातो मी, पॉवर बी सर्व्हिसला. ओके. कुठे जाणार, पॉवर बी सर्व्हिसला. ओके. देन अगेन वर्क स्पेस. ओके. वर्क स्पेसला गेलो. देन कुठं, सिमेंटिक मॉडेल्स. ओके. देन अगेन सिक्युरिटी. आले का अनटायटल फाईल तुमची. इथं डायरेक्ट तुमचा जो ईमेल ॲड्रेस असेल ग्रुप क्रिएट करायचा त्या पर्टिक्युलरचा, डायरेक्ट टाकून द्यायचं ईमेल ॲड्रेस. ओके. इथं काहीतरी एक मेन्शन असं ॲडमिन, त्या ॲडमिनचा मेल आय डी टाकला डायरेक्ट ॲड होणार व्हॅल्यू, सगळ्या व्हॅल्यू ॲड होणार. ओके. आणि माझ्याकडे आता नाही आहे, तुमचा पण डेटा नाही माझ्याकडे, म्हणजे सेम माझ्यासारखे नाहीत ना त्यामुळं. ओके. कळालं. डायनॅमिक नाही कळालं, ग्रुपिंग नाही करायचं. हे तर नाही कळालं. इथं काय करायचं, जस्ट एक ईमेल ॲड्रेस असेल राईट. आता मी माझं टाकतो. आपल्याला मागच्या वेळेस काय करावं लागत होतं, पर्टिक्युलर फ्रान्ससाठी किंवा जर्मनीसाठी वेगवेगळं क्रिएट करायला लागत होतं राईट. इथं काय केलं मी, फक्त एक एक्सेल शीट तयार केली, त्यामध्ये पूर्ण डेटा आहे. आता एक्सेल शीटमध्ये माझे डिफरंट मेल ॲड्रेस असतील राईट. सो काय करणार मी, ते जस्ट ग्रुप करणार आणि पेस्ट करणार. ओके. कॉपी. आता मी माझंच घेतो परत, कारण माझ्याकडेच नाहीये. राईट. जर इथं आपण रोल चेंज केला ना, हे बघ कुठे गेलो, एक्सेल शीट. इथं जर मी कंट्री चेंज केली, त्याचा रोल ऑटोमॅटिकली व्हॅनिश होणार. आपल्याला इथं पर्टिक्युलर जाऊन डिलीट करायची गरज नाहीये. एक्सेल शीट, आपला एक्सेल शीट कनेक्ट कशाशी आहे, टेरिटरी लुकअपशी कनेक्ट आहे, आणि तोच रिपोर्ट आपण पब्लिश केलाय. जर मी इथून रोलच कॅन्सल केला ह्याचा, ओके, मी इथून कंट्री चेंज केली किंवा एक ऍड केला, न्यू कंट्री ऍड केली, तो ऑटोमेटिकली रोल ऍक्सेस होईल. अरे मेरा एक नया डेटा आया मेरे पास, नया डेटा आया, नया कंट्री आया, नया ईमेल आईडी आया, तो मैं क्या करूंगा, हर बार जाते हो हर बार उसके ऐड करता रहूंगा क्या? नहीं, मेरे पास एक्सेल शीट प्रेझेंट आहे, एक नवीन मेल आयडी आलाय माझ्याकडे. नवीन मेल आयडी काय टाकणार मी ह्याच्यामध्ये, नवीन कंट्री अलोकेट करणार राईट, किंवा तीच कंट्री अलोकेट करणार परत. ओके. त्याला ऑटोमॅटिकली ऍक्सेस जाणार त्या कंट्रीचा. डायनॅमिक अपेंड आठवतंय त्या टाइप मध्ये, जो काही कंट्री आहे तो ऍक्सेस जाणार राईट. पर्टिक्युलर वाईज करत होतं राईट, न करता राईट. याला म्हणतो आपण डायनॅमिक रो लेवल सिक्युरिटी. ओके. तर माझं जे पण मेल्स असतील ह्या ईमेल आयडीचा जो कॉलम आहे आपला, तर मी कॉपी करायचं, नाही तर मेल पेस्ट करायचे डायरेक्ट, त्यांना फक्त कंट्री वाईज डेटा जाणार. ओके. नाही का आलं. पूर्ण पेज करतो. ईमेल आयडी इज इक्वल टू युजर प्रिन्सिपल नाही, म्हणजे तुमच्या ईमेल आयडीचे जे जे काय असतील अकाउंट्स ते ऍक्सेस करणार आहे, त्या अकाउंटला तुमचा पूर्ण डेटा जाणार. ओके राईट. कमलेश काय आलं,
का नाही? हे बघ काय होतं डायनामिक मध्ये, माझ्याकडे ईमेल आयडी आहेत, माझ्याकडे कंट्रीज पण आहेत. आपण स्टॅटिक मध्ये काय करत होतो, कंट्रीला सिलेक्ट करत होतो आधी आणि मग ऍक्सेस देत होतो. बट माहिती काय केलं, एक एक्सेल शीट तयार केली, त्यामध्ये कंट्री टाकले मेल वाईज. ओके, आता मेलला ऍक्सेस देणार, पण कंट्रीचे मला सेपरेट रोल लेवल क्रिएट करायची गरज होती का? नाही. फक्त त्या ईमेलला ऍक्सेस देणार, त्या ईमेलच्या समोर कंट्री म्हणून आहे, त्या कंट्रीचा पूर्ण डेटा त्याला ऍक्सेस होणार. काय आला आता? ओके, ऑनलाईन मग डिफरंट कंट्रीजसाठी म्हणतात. डिफरंट कंट्री रोल लेवल सिक्युरिटी कशासाठी वापरली आपण डायनामिक? इथं माझ्याकडे मेल कोणता होता, युजर प्रिन्सिपल का वापरलं माहिती का? डिफरंट अकाउंट्स आहेत, मेल आयडी आहेत, ते युजर प्रिन्सिपलने काय केलं, त्या मेल आयडी घेतलं आणि त्यांना ऍक्सेस दिला डायरेक्ट. त्यासाठी आपण डॅक्स वापरला, तो युजर प्रिन्सिपल नेम म्हणायचा. कुठे? थांब बाई जरा थांब, 2 मिनिटं, मलाच कन्फ्युज व्हायला लागला आता तुमच्यामुळे. कुठं? इथे इथं जर हे बघ, आधी वेट आपण आधी काय करत होतो, ऑस्ट्रेलिया, युनायटेड स्टेट्स राईट. अरे थांब ना, ऑस्ट्रेलियामध्ये आलो, त्याचं नाव टाकलं, युनायटेड स्टेट मध्ये त्याचं नाव टाकलं, अनटायटल मध्ये त्याचं नाव टाकलं. त्यासाठी आपल्याला काय क्रिएट केलं आपण, पर्टिक्युलर ऑस्ट्रेलियाची रो लेवल सिक्युरिटी तयार केली, फ्रान्सची, युनायटेड स्टेट्सची. बट आपण इथं काय केलं, एक एक्सेल फाईल क्रिएट केली, त्यामध्ये ईमेल आयडी टाकला आणि त्याचं कंट्रीचं नाव टाकलं, राईट. कंट्रीचं नाव टाकलं, त्यामुळे आपल्याला प्रत्येक रो लेवल सिक्युरिटी करायची गरज होती, केली आपण क्रिएट. इथं ऑस्ट्रेलियाची डिफरंट, युनायटेड नाही ना, सो इथं तुम्हाला फक्त आता मेल आयडी टाकायचे, पर्टिक्युलर कंपनीचे जे काय कंट्रीचे मेल आयडी असतील ना, ते फक्त तुम्हाला इथं पेस्ट करायचे, दॅट्स इट. ओके, काय आलं? हा, डायरेक्ट रिपोर्ट दिसतो, हो डायरेक्ट रिपोर्ट दिसतो, काय आलं? राईट. ग्रुप करून टाकू शकतो, हो. इथं माझ्या मेल आयडी नाही दाखवलं असतं, मी डायरेक्ट ग्रुप होतो क्रिएट. येस, ऑप्शन होतो डायरेक्ट. कौन सी? ये कंट्री काय? हाँ, अरे बेटा सुनो काय आलं नाही का कोणाला, सगळ्यांना तुला काय आलं ना, झालं ना क्लिअर? कन्फ्युजन कुठं होते माहितीये का? ईमेल आयडी टाकायचं म्हणतंय. ऐका, स्टॅटिकला काय करत होतो आपण, ऑस्ट्रेलियाला एखादे समज तुझं मेल आयडी, तू ऑस्ट्रेलियामध्ये राहते, ठीक आहे, मला तुला ऍक्सेस द्यायचा आहे. ओके, मला ऑस्ट्रेलियामध्ये 50 कॅन्डिडेट्स, माझे किती, 50, मला 50 वेळा रोल लेवल सिक्युरिटी करायला लागली असती स्टॅटिक मध्ये, राईट. स्टॅटिक क्लिअर. ओके, आता डायनेमिक मध्ये काय केलं मी, एक एक्सेल शीट तयार केली. ओके, काय केली, एक एक्सेल शीट तयार केली, त्यामध्ये ईमेल आयडी टाकला तुमच्या, रोल लेवल, हा बरोबर, हा अरे थांब ना, मला सांगू ना, कंट्री वाईज तर अलगच असतात ना. थांब जरा 2 मिनिट थांब, मला सांगू दे. ओके 2 मिनिट थांब तुझा. ओके, कुठे गेलं ते पावर. ओके, माझ्या कंट्री किती, 5-6 कंट्री असतील समजा. ओके, 5-6 कंट्री, 5-6 मध्ये 500-600 लोक, आता 500-600 थांबा. ओके, 500-600 लोक आहे, तर तुम्हाला काय करायला लागलं असतं, दरवेळेस ऑस्ट्रेलिया नावाचं क्रिएट करायला लागलं असतं, त्याला मेल आयडीचा ऍक्सेस, युनायटेड स्टेट्स त्याचा मेल आयडीचा ऍक्सेस, फ्रान्स त्याला मेल आयडीचा ऍक्सेस, जर्मनी त्याला मेल आयडीचा ऍक्सेस, राईट. प्रत्येक कंट्रीसाठी आपण सेपरेट क्रिएट केली असती, राईट. त्यासाठी ऐवजी मी काय केली, एक एक्सेल शीट तयार केली. ओके, आता कुठे येते एक्सेल शीट दाखवतो. एक्सेल शीट तयार केली, त्यामध्ये काय त्याचा आयडी आहे, ईमेल आयडी, डोमेन आयडी, ओके, आणि कंट्री. इथं डिफरंट कंट्री असू शकतात, इंडिया, ऑस्ट्रेलिया, युनायटेड स्टेट, जर्मनी वगैरे 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 काय. ओके, सो जेव्हा मी ओके क्रिएट केले आता, आणि ह्याला काय करणार मी, कनेक्ट कशाशी करणार, आधी कनेक्ट करणार, डेटा मॉडेलिंग करणार, कशाशी, टेरिटरी लुकअपशी कनेक्ट केलं, त्यामुळे पूर्ण डेटा मला दिसणार वेगवेगळ्या कंट्रीजचा, राईट. कनेक्शनमुळे देन मी जेव्हा पब्लिशवर जाईल, पब्लिश केला रिपोर्ट. ओके, देन इथं मला काय येत आहे, डिफरंट कंट्री वाईज येते का फक्त एकच एक्सेल शीट येते, एकच एक्सेल शीट येते ना. मग इथं काय टाकणार मी, फक्त ईमेल आयडी त्यांचे पेस्ट करणार, डिफरंट कंट्रीचे असू दे, फक्त ईमेल आयडी पेस्ट करणार, ज्या मेलला जी अलोकेट आहे कंट्री, त्याला फक्त तोच डेटा दिसतो. क्लिअर? आता क्लिअर आता. ओके, पक्का.
काय आलं? आता क्लिअर झालं असं माझ्या ते. काय आलं? ठीक आहे. काल एक्सेल शीट का वापरली? काय आलं? मल्टिपल रोल सिक्युरिटी आपल्याला फक्त एक एक्सेल शीट आहे ना, त्या एक्सेल शीट मध्ये काय बघा, हा मेल आयडी, युजर प्रिन्सिपल नेम काय घेणार माहिती का, हा मेल आयडी घेणार, राईट. काय करणार, हा मेल आयडी घेणार. त्या मेल आयडीला अलोकेट कोणती कंट्री? इंडिया. त्याला फक्त तुम्ही इंडियाचा डेटा दाखवणार, राईट. मग जेव्हा मी पॉवर बेस सर्व्हिसला जाईल तर इथं मी कोणताही मेल आयडी टाकू द्या, माझ्या एक्सेल शीट मध्ये 100 मेल आयडी असते, ते 100 मेल आयडी टाकू द्या, पण त्या 100 मेल आयडीला डिफरंट कंट्री अलोकेट असतील. त्या डिफरंट कंट्रीचे अलोकेट जो डेटा असेल तो काय त्या पर्टिक्युलर मेल आयडीला दिसणार. आता काय आलं? क्लिअर? पिक्चर इज क्लिअर नाव? ओके. असं ओरडायला लावलं तुम्हाला. क्लिअर झालं ना आता? डाऊट्स काय? क्लिअर? 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 ऑनलाईन क्लिअर? क्लिअर का? झालं ना? बाकीच्यांना सोर्स नाही झालं वाटतं. हा पण क्लिअर झाला ना आता. ईमेल ऍड्रेसचा पण क्लिअर झाला तुम्हाला. ऑस्ट्रेलिया, युनायटेड, जर्मनी डिफरंट. मग काय करणार तुम्ही? ऑस्ट्रेलियाचा क्रिएट करणार, राईट. मग तिथं काय त्याच्यात 10 असतं, त्यांना ऍक्सेस देणार. युनायटेड स्टेट्सचा क्रिएट करणार, त्यांच्या 10 असतात, त्याला ऍक्सेस देणार. त्याऐवजी काय केली मी, एक्सेल शीट तयार केली. ओके. एक्सेल शीट फर्स्ट क्रिएट केली, त्यामध्ये आयडी, त्याचा ईमेल आयडी म्हणजे युजर प्रिन्सिपल नेम असं लक्षात ठेवा. युजर प्रिन्सिपल नेम आणि त्याचा कंट्री. ओके. हे कशाला कनेक्ट केलं मी? मॉडेलिंग कशाशी कनेक्ट केलं? टेरिटरी लुकअपशी. का? तो कनेक्ट कशाशी? आपला सेल्स डेटाशी, म्हणजे त्यामुळे ओव्हरऑल सेल्स दिसतोय. मग काय केलं मी, जस्ट ही रिपोर्ट पब्लिश केला अँड देन कनेक्ट केलं. कुठे गेलं रे? app.powerbi सर्व्हिसला आलो, सेमेंटिक मॉडेलवर गेलो, सिक्युरिटीवर गेलो. देन इथं डिफरंट आले का रो लेवल? नाही आले. इथं काय आले? डायरेक्ट एक एक्सेल शीटची फाईल आली जी आपण पब्लिश केलेली, राईट. ओके. मग इथं काय करणार मी, फक्त ईमेल ऍड्रेस ते पेस्ट करणार, दॅट्स इट. कॉपी पेस्ट. ओके. म्हणजे काय ऍक्सेस असेल तो ज्या कंट्री अलोकेटेड ज्या ईमेल आयडीला तो अलोकेट होऊन जाणार ऑटोमॅटिकली. कळालं? कळालं सगळ्यांना? ओके. थँक्यू. ओके. पर्पज इकडे बघा 2 मिनिटं. काय आलं? बोल. नाही का? एन्श्योर्स युजर ओनली सी द डेटा दे आर ऑथोराइज टू व्ह्यू. ओके. ह्याचं पर्पज एकच आहे. वाय रो लेवल सिक्युरिटी इज इम्पॉर्टंट? प्रोटेक्ट सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन, कारण की डेटा लीक होऊन द्यायचा नाही आपल्याला. ओके. प्रोव्हाइड टेलर व्ह्यूज टू डिफरंट डिपार्टमेंट्स. डिफरंट डिपार्टमेंट असतात, त्यांचा काहीतरी एक ओव्हरऑल पर्स्पेक्टिव्ह, ओव्हरऑल एक रिझल्ट येतो तो आपल्याला दिसतो. ओके. देन एन्श्योर कंपायलन्स विथ ऑर्गनायझेशन पॉलिसीज आणि इम्प्रूव्ह रिपोर्ट परफॉर्मन्स बाय फिल्टरिंग ॲट सोर्स. फिल्टर कशाला होतात? आता आपल्याला कंट्रीजला होतं. डिफरंट फिल्टर कंडिशन असू शकतात. ओके. देन टाइप्स. फर्स्ट इज स्टॅटिक रो लेवल सिक्युरिटी, सेकंड वन इज डायनॅमिक रो लेवल सिक्युरिटी. ओके. स्टॅटिक प्रीडिफाईन्ड फिल्टर्स अप्लाइड टू ऑल युजर्स इन अ रोल. प्रीडिफाईन्ड फिल्टर होतं आपलं, काय होतं? कंट्री वाईज होतं, राईट. कंट्री वाईज होतं. ओके. प्रीडिफाईन्ड म्हणजे त्यासाठी आपल्याला काय करायचं होतं? काय करायला लागत होतं? बोला पटकन. प्रत्येक कंट्रीला जाऊन असाइन करायला लागत होता रोल, न्यू रोल मध्ये जाऊन. बट डायनेमिक मध्ये काय झालं? डायरेक्ट आपण काय करलं, रिजन इज इक्वल टू युजर प्रिन्सिपल नेम किंवा ईमेल आयडी इज इक्वल टू युजर प्रिन्सिपल नेम, जे काय असेल ते फिल्टर. काय आलं डिफरन्स? काय आलं का? युजर प्रिन्सिपल नेम का वापरलं? क्लिअर झालं आता? ओके. फिल्टर बेस्ड ऑन द लॉग इन युजर्स आयडेंटिटी. जेव्हा तुम्ही लॉग इन करताल तुम्हाला त्या कंट्रीचा अलोकेट डेटा झाला असेल तो दिसेल तुम्हाला. ओके. इझियर सेटअप अँड मेंटेनन्स, आयडियल फॉर सिम्पल सिनेरियोज, बेस्ट फॉर फिक्स ऍक्सेस. ओके. मोर फ्लेक्झिबल अँड स्केलेबल. आता नवीन कोणी आला जरी, किती महाशय येऊ द्या नवीन, आपल्याला काय करायचं? फक्त एक्सेल शीट मध्ये पुट आउट करायचं, त्याला डायरेक्ट ऍक्सेस देऊन जाईल. मग इथं तुम्हाला परत न्यू रोल क्रिएट करायची गरज आहे? नाहीये. ओके. काय आलं? स्टॅटिक अँड डायनॅमिक मधला बिग डिफरन्स. ओके. ॲडॅप्ट्स टू रोल चेंजेस ऑटोमॅटिकली अँड देन आयडियल फॉर कॉम्प्लेक्स ऍक्सेस सिनेरियोज. ओके. हे तर वाचून दाखवा ना, काही तुम्हाला काय आलंय, प्रॅक्टिकल करून दाखवलंय. ओके. हाऊ रो लेवल सिक्युरिटी वर्क्स. क्रिएट रोल्स इन पॉवर बाय डेस्कटॉप, जसं दाखवलं मी तुम्हाला. देन सेट फिल्टर्स रूल्स विथ डॅक्स. ओके. अँड टेस्ट विथ व्ह्यू एज रोल. म्हणजे जाऊन आपण काय बघितलं, जे रोल लेवल सिक्युरिटी वर्क करते त्यासाठी कुठे गेलो आपण? व्ह्यू एज मध्ये गेलो, राईट. देन असेन युजर, पब्लिश टू पॉवर बाय सर्व्हिस. बरोबर. पब्लिश केला रिपोर्ट.
देन मॅप युजर्स ऑफ ग्रुप टू रोल्स, म्हणजे रोल्स काय असतील त्या पर्टिक्युलर ईमेल आय डीला दिले, राईट. देन यूज सिक्युरिटी ग्रुप्स फॉर स्केलेबिलिटी, तेच सेमच आहे. ओके. देन अप्लाय फिल्टर्स, ऑटोमॅटिक डेटा फिल्टरिंग होते, राईट. इथं जेव्हा ऑस्ट्रेलियाचा क्रिएट केलेला डेटा तो ऑटोमॅटिक फिल्टरिंग झाली, राईट. युनायटेड स्टेट्सचा केला झाली, राईट. देन युजर सी ओनली ऑथराइज डेटा, ओके. अँड देन अप्लाय टू ऑल रिपोर्ट व्हिज्युअल्स, ओके. इम्प्लिमेंटेशन माहिती तुम्हाला. हा कुठे गेले, कोणाला डाऊट होता बघा, ते क्लिअर होईल. बघा वरती जरा काय होतं. फिक्स फिल्टर यूज फॉर इच रोल, काय करायला लागलं आपलं. नॉर्थ मॅनेजर असेल, रिजन काय द्यावं, नॉर्थ मॅनेजर नेम, त्याचं ईमेल आय डी, साऊथ ईस्ट वेस्ट, राईट. ओके. हे काय झालं स्टॅटिक. बट डायनेमिक मध्ये काय केलं आपण, जस्ट एक फॉर्म्युला वापरला, ओके. युजर प्रिन्सिपल वापरला, डिफरंट फॉर्म्युलेस आहेत, फक्त आता युजर प्रिन्सिपल लक्षात ठेवा, ओके. ऑटोमॅटिक फिल्टरिंग बेस्ड ऑन द लॉग इन ईमेल, त्यासाठी त्यांनी काय वापरलाय, लुक ऑफ व्हॅल्यू. ही जर युजर प्रिन्सिपल नेम आहे असं लक्षात ठेवा, ओके. रिजन इज इक्वल टू युजर प्रिन्सिपल नेम, ओके. मग काय झालं इथं, रिजन ईमेल आय डी आलं का, सगळ्यांना सगळ्या वेगवेगळ्या डेटाचा ऍक्सेस का आलं का आता, इथून तर क्लिअरच झालं असेल. ओके. ठीक आहे. देन पूछा था क्या यहाँ पे, है ना, इसलिए बोला क्या आपने बेस्ट प्रैक्टिसेस, मैं रोल लेवल के ही पूछा था क्या. हाँ ओके ठीक है. इसको बताऊँ क्या मैं, इसके देख लो पहले. बेस्ट प्रैक्टिस है, यूज डायनेमिक रोल लेवल सिक्योरिटी, ओके. फर्स्ट डायनेमिक रोल लेवल सिक्योरिटी, ओके. बेटर स्केलेबिलिटी, लार्ज युजर बेसेस, ओके. अँड फ्रिक्वेंट ॲक्सेस चेंजेस. तिथं तुम्ही मेल आय डीला जर ॲक्सेस जरी चेंज केला ना, इफ माझा मेल आय डी होता तिथं समथिंग abc@xyz, तिथं इंडिया होतं, राईट. तर इंडियाच्या तुम्ही ऑस्ट्रेलिया जरी टाकलं ना चेंज करून, त्याला ऑस्ट्रेलियाचा डेटा दिसणार, इंडियाचा दिसणार नाही. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागलं असतं, स्टॅटिकमध्ये परत जाऊन परत क्रिएट करावं लागलं असतं. आता क्लिअर, ओके. ओके. सिम्पल डेफिनेशन्स, अवॉइड कॉम्प्लेक्स डॅक्स एक्सप्रेशन्स, ओके. जे कॉम्प्लिकेशन डॅक्स असतात ते कमी यूज करा, म्हणजे कॉम्प्लिकेशन म्हणजे फंक्शनवाले, ओके. फंक्शनवाले ते कमी, त्यामुळे काय होतं, डेटाबेसचा लोड कमी होतो किंवा पॉवर बीआयचा लोड कमी होतो आणि पॉवर बीआय फास्ट वर्किंग होते, ओके. सेकंड, प्रिव्हेंट परफॉर्मन्स इश्यू. काय असेल एनीवन, मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, कमी. काय नाही रे, डॅक्स इझी वे मध्ये लिहायची, ओके. म्हणजे काय प्रिव्हेंट परफॉर्मन्स इश्यूज म्हणजे काय, जे तुमचे हे येतात, म्हणजे डेटाबेस लोड व्हायला वेळ लागतो किंवा पॉवर बीआय रिपोर्ट जनरेट व्हायला वेळ लागतो किंवा लोड व्हायला वेळ लागतो, ते काय करायचं आपल्याला, रिड्यूस करायचं. त्यासाठी स्टेप्स आहेत, म्हणजे फर्स्ट स्टेप्स काय, रिपोर्ट मिनिमम पेजमध्ये पाहिजे, पॉवर बीआय डॅशबोर्डचं मिनिमम पाहिजे. मिनिमम डॅक्स यूज करा. मिनिमम डॅक्स म्हणजे फंक्शनचे डॅक्स आहे ते कमी यूज करा, जे डायरेक्ट पॉवर बीआयने दिलेलं आहे, डायरेक्ट जसं की लास्ट इयर, लास्ट पिरियड, सेम इन लास्ट पिरियड, असे जे डॅक्स आहेत, डायरेक्ट डॅक्स आहेत ते यूज करा, ओके. त्याचा मिनिंग हे आहे. देन इझियर मेंटेनन्स, आता हे नाही मला माहिती पण आहे काहीतरी, इझियर मेंटेनन्स, ओके. सिक्युरिटी टेबलमध्ये तेच झालं तेच झालं हा, तेच तुमचं ते डायरेक्ट एक्सेल शीटमध्ये जाऊन काय करायचं, चेंज करायचं तुम्हाला. म्हणजे एखादा समजा XYZ abc@xyz दुसऱ्या कंट्रीचा चेंज हे द्यायचं ऍक्सेस, आधी कशाचा, इंडियाचा आहे, आता त्याला कशा द्यायचा, ऑस्ट्रेलियाचा. सो एक्सेल शीटमध्ये जाऊन तुम्ही काय करणार, फक्त इंडिया काढून ऑस्ट्रेलिया टाकणार, ओके. देन परमिशन, ठीक आहे. लिमिटेशन्स,
हॅलो काय नाही, कन्क्लुजन लिहू डायरेक्ट. काय बाकीचं वरचं काय एवढं नव्हतं इम्पॉर्टंट. कन्क्लुजन काय, डेटा सिक्युरिटी इज मेन आहे. ॲट द एंड तुमची डेटा जेवढं सिक्युअर असेल तेवढं. नाही तर तुम्ही देताल सगळ्यांना ॲक्सेस, झालं कंपनी फोडती तुमच्यावर सगळं. बरोबर. ओके. फर्स्ट इज डेटा सिक्युरिटी, प्रोटेक्ट सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन, कंट्रोल लो लेवल ॲक्सेस. म्हणजे जे फिल्टर कंडिशन असेल त्याच्यावर. म्हणजे आता समज हा आता समज मला एक टोटल सेल्स आहे. ओके, माझा सेल्स आहे, तो मला सगळ्या कंट्रीजला फक्त फेबचा दाखवायचा आहे असं. मग माझी फिल्टरिंग कंडिशन काय झाली, मला फेबचा डेटा. सो फिल्टर कंडिशन कशी आली, फेब. असं सगळ्या कंट्रीला कशा दाखवायचं, फेबचा दाखवायचा. तसं म्हणजे सगळ्या कंट्रीला सगळा डेटा नाही दिसला पाहिजे, फक्त फेबचा डेटा दिसला पाहिजे, एवढं ॲज्युम करतो. ओके. ऑलरेडी कनेक्ट केलं तिथं फक्त मग ते लुकअप व्हॅल्यू, मग तिथं तुम्हाला लुकअप व्हॅल्यूचा डॅक्स तो लिहावा लागतो. ओके. ओके. देन डेटा सिक्युरिटी, फर्स्ट इज कंक्लुजन बिकॉज ऑफ द प्रोटेक्टिव्ह सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन. देन गव्हर्नन्स, एन्श्योर कंपायलन्स, मीट रेग्युलर रिक्वायरमेंट जे काय असतील ते. ओके. देन पर्सनलाइज रिपोर्ट, टेलर डेटा व्ह्यूज, युजर स्पेसिफाय एक्सपिरियन्स. ओके, गॉट इट. झालं, संपलं पाहते. नाही झालं ते नंतर आज नाही. ओके. काय इथं आहे ना पेजेस दिसत नाही, हा पेज व्ह्यू असते. रेफ दिसतंय ना इथं, सॉरी इथं, कारण इथं पेज असतं. आता मी याच्यावर जर क्लिक केलं ना तर ऑटोमॅटिकली फिल्टर येतोय बघा. ए जा ना. प्रोडक्ट डिटेल्सवर क्लिक केलं तर प्रोडक्ट डिटेल्सवर जातंय. ओके. बॅक कुठे गेलं बटन, इथंच होतं कुठेतरी. कुठे गेलं, आहे तिथं बॅक बटन, लक्षात ठेवा तिथं बॅक बटन आहे. हे मागे येईल. हे असं काय दिसतं माहिती आहे, जर मी ना काय करतो, पॉवर बी मध्ये जातो. ओके. हे रिपोर्ट माझ्या हाईड आहेत, दिसतंय का, रिपोर्ट हाईड आहेत, त्यामुळे ते पेजेस दिसत नाही. मी याला अनहाईड करतो. इथं पेज दिसतात हा, ते डायरेक्ट पेज आहे. मी आता पेजेस हाईड केलेले ना, त्यामुळे इथं पेज दिसत नाही. पण जेव्हा मी अनहाईड करेल पेज आणि रिपोर्ट पब्लिश करावं लागेल मला, तो दिसतंय ना. हां, जेव्हा मी रिपोर्ट पब्लिश करेल ना अगेन, तेव्हा मला इथं सगळे पेजेस दिसतील अनहाईड केलेले. ओके. काल हे फक्त पेजेसचं असतं, बट आपण आहे ना हे तर पेजेस दाखवत नाही, सगळे हाईड करतो. आणि जे आपण यूज केलेत ना ॲरोज वगैरे, जे रिडायरेक्ट होतात त्या प्रत्येक पेजला, ते आपण यूज करतो इथं डायरेक्ट. ओके, ठीक आहे. क्लिअर. पॉवर बी सगळ्यांना. इंटरव्ह्यूला फेमस आहे रोल सिक्युरिटी. व्यवस्थित म्हणजे एवढं तुम्हाला नाही विचारणार ॲडव्हान्समध्ये, फक्त विचारते काय. त्यांना एवढं जरी सांगितलं रोल सिक्युरिटी अशी की रेस्ट्रिक्ट करता ॲक्सेस, आणि त्याचे 2 टाईप आहेत, स्टॅटिक, डायनॅमिक, ते खुश होऊन जाते. दॅट्स इट. एवढंच विचारते, ह्याच्या व्यतिरिक्त काय विचारणार नाही.
फक्त मग त्यांना एक्झाम्पल थ्रू सांगा की स्टॅटिक कशी वर्क करते आणि डायनॅमिक कशी वर्क करते. एक्झाम्पल क्लिअर झाले ना? आता क्लिअर झाले ना? कोणा कधी डाऊट नाही ना काय? ऑनलाईन क्लिअर? ऑनलाईन ऑनलाईन राजू हॅलो. थोडा ऍडव्हान्स टॉपिक आहे रोल त्यामुळे थोडासा जाऊ शकतो डोक्यावर, पण इझी आहे खूप समजायला गेलं. हॅलो ऑनलाईन क्लिअर? अनुजा, हर्षदा, निधी, राजू, सज्जद, शुभ, स्वरांजली. ओके, सो आपण फिनिश करूया पॉवर बॅक. कळाले सगळ्यांना? बेसिक्स पासून ऍडव्हान्स पर्यंत सगळं क्लिअर झालंय? पॉवर बॅक टोटली क्लिअर आहे? कोणाला काय अडचण? ठीक आहे, ऑनलाईन तुम्ही जाऊ शकता, काय प्रॉब्लेम नाही. ओके, थँक्यू. टॅक्स नाही, जर तुम्ही अभ्यास केला असेल तर लिहू शकता. काय सांगितलं मी? टॉप 5 कस्टमर बाय सेल्स. मी पण लिहितो तुमच्याकडे. टोटल रिव्हेन्यू आहे आपल्याकडे, सेल्स नाही आहे, टोटल रिव्हेन्यू आहे. ओके, मी आता बघलीच होतं त्यामुळे काय आलं